काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करणार असे जाहीर वक्तव्य केल्याने या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी शिवसेना पक्षातर्फे शिवसेनेच्या नेत्या मानसीताई दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग बस स्थानकाजवळ निषेध मोर्चा काढून काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींनी निषेध करत घोषणा दिल्या। यावेळी शिवसेना नेत्या मानसीताई दळवी, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, संजीवनी नाईक, तालुका प्रमुख अनंत गोंधळी, जीवन पाटील, दिनेश मिनविने, हृदयनाथ पाटील तसेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। आज आपण इथे जे सुनील केदारे नेते आहेत काँग्रेसचे, त्यांनी जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण इथे जमलेलो आहोत। कारण आपल्या सरकारने म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा यांनी जी योजना लाडकी बहिणीची आणलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजनेसंदर्भामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे आणि खळबळ माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्या माता भगिनींमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या निषेधार्थ आज आपण इथे जमलेलो आहोत। खरं तर ही योजना इतकी चांगली आहे। आज आपण या ठिकाणी काँग्रेसचे नेते सुनील केदारे यांच्या विरोधात इथे निषेध व्यक्त करण्यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत। ह्याचं कारण म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब यांनी ही जी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला महिलांच्या बाबतीत, अनेक निर्णय घेतले, तसाच हा मी या ठिकाणी म्हणेन हा धाडसी निर्णय आहे की महिलांना काहीतरी स्वयंरोजगाराच्या बाबतीत खूप असे हे केलेले आहेत, बचत गटांना वगैरे प्राधान्य, पण डायरेक्टली ह्या महिलांच्या अकाउंटला जे काही महिना 1500 रुपये जमा होतात, तर आताच सण होऊन गेले त्यावेळेला त्यांचे जवळजवळ 2 हप्ते जमा झाले महिलांच्या अकाउंटला प्रत्येकीच्या। माझं म्हणणं ती काही योजना फक्त शिवसेने किंवा विशिष्ट पक्षासाठी नाही, तर महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या अकाउंटला हे पैसे जमा झालेत। त्याच्यामध्ये सर्व पक्षीय महिला आहेत, फक्त शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या किंवा BJPच्या नाही। हा जो निर्णय घेतलेला आहे शासनाने हा सर्व पक्षाच्या बाबतीत आहे आणि त्याच्यामध्ये पण जर आज आमच्या महिलांना हे महिन्याकाठी 1500 रुपये म्हणजे अगदी मोलाची मदत होते त्यांना शासनाकडून। कारण आत्ताच संजीवनीताईंनी सांगितलं की ज्याच्या घरात अपंग व्यक्ती आहे त्यांच्यासाठी हे 1500 रुपये अतिशय मोलाचे, मी या ठिकाणी संजीवनीचं काम समजेल की अतिशय त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा घेतलेला निर्णय आहे। लाडकी बहीण योजनेचा एकनाथ शिंदेने जे हे केलेलं आहे ते महिलांसाठी योजना आली पाहिजे ही कायमस्वरूपी, आणि सुनील केदारे यांनी का निषेध केलेला आहे, योजना पुन्हा आम्हाला मिळाली पाहिजे, यांचा निषेध असो सुनील केदारे यांचा आहे। पण त्यांच्या पोटात का दुखतो काहीच कळत नाही। काँग्रेसचा निषेध करतोय आम्ही, कारण आज सगळे 60 ते 65 लोक 65 वयोगटातले बायका आज आशीर्वाद देतात त्यांना, कारण त्यांचा खर्च भागला ना औषधांचा तरी त्यांना समाधान आहे। आज मुलं मोल मजुरीला जातात, त्यांच्यामुळे हात पसरायचं कसं आणि ते कुटुंबाचं कसं भागणार, त्याच्यासाठी ते म्हणतात आम्हाला फक्त 1,500 आले ना तरी आमच्या औषधांचा खर्च भागतो। आम्हाला 1,500 रुपये देतोय तर यांच्या पोटात का दुखतोय? यांच्या खिशातले पैसे नाही आहेत, सरकारच्या खिशातले पैसे आहेत। आम्हाला आमच्या नवऱ्यांकडे हात पसरावा लागत नाही, आमचा त्यांना बाबतीत आम्ही समाधानी आहोत। आम्ही एवढ्या महिला खुश आहोत का भरपूर आमच्या भावानी एवढे मंत्री होऊन गेले पण आम्हाला कोणी बहिणी म्हणून विचारलं नव्हतं, पण आमचे सरकार आले, शिंदे सरकार आले तर आम्हाला बहिणी म्हणून पहिल्यांदा ते स्वीकारले आणि आम्हाला 1,500 रुपये महिन्याला द्यायला ते ठरवलं आहे। मग ह्यांच्या पोटात का दुख